आपण पाहत आहात अक्कलकोट माझा, बातम्या जनमनातल्या। खरं तर तुम्ही जर बघितलं तर मागच्या 2.5 वर्षामध्ये एक बदलतं अक्कलकोट आपल्या सगळ्याला दिसायला लागलंय। मागच्या 2.5 वर्षामध्ये बदलतं अक्कलकोट दिसायला लागलंय आणि पुढच्या 2.5 वर्षात बदललेलं अक्कलकोट आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। सर्वार्थाने अक्कलकोटचा विकास करण्याचं या महायुतीचं शासन सदैव प्रयत्नशील आहे। या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांचा अक्कलकोटवर विशेष प्रेम आहे। त्यासाठी अक्कलकोटचा कधीही विषय असेल, कधी कुठल्या गोष्टीला ना म्हणले नाही। गोंजारी साहेब, माझं खरंच एसटीवर प्रेम आहे, कारण एसटी ही आपल्या ग्रामीण भागातील लोकांची लाईफलाईन आहे। एसटीनं माणसं जवळ केली, गाव जवळ केले, उद्योगधंदे असतील, तीर्थक्षेत्र पर्यटन असतील, आरोग्य असेल, सगळ्यांच्या सोयी सुविधेमध्ये सगळ्यात मोठा रोल जर कोणाचा असेल तर एसटी आहे। आणि दुर्दैवानं आजपर्यंत उपेक्षित राहिलेला भाग कुठला असेल तर तो तुमचा डिपार्टमेंट आहे। पण गोंजारी साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी बॅकलॉग भरून करणारा माणूस आहे। आणि तुम्ही मगाशी बोलताना म्हणले की अजून 10 बसेस लागतील। साहेब, 10 नाही, मी कधीही लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे। तुम्ही 10 म्हणायला लागले, मी साहेब किमान 25 बसेस तुम्हाला नवीन द्यायची मी खात्री देते, काळजी करू नका। नवीन बस स्टँड कार्यान्वित होईपर्यंत अख्ख्या बसेस सुद्धा तुम्हाला नवीन दिसतील याची काळजी करू नका। आणि पुढचे बसेस सुद्धा तुम्हाला आता ईव्हीचे बसेस पण आम्ही देणार आहेत। ईव्हीचे बसेस देतोय, नवीन बसेस देतोय। या सगळ्या राज्यभरातील नवीन बस स्टँड बस वाटप करत असताना हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना, विशेषतः परिवहन मंत्र्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही समान पद्धतीने सगळ्या तालुक्याला बस वाटप करू नका, कारण सगळ्याच बस स्थानकाचा लोड समान नाहीये, कोणाचं जास्त आहे, कोणाने अक्कलकोटचं कसं की मोठा तीर्थक्षेत्र असल्याने आमच्या या अक्कलकोटला प्रवाशांची गर्दी, ये जा लोकांची जास्त आहे, त्यामुळं इथं बसेसची संख्या जास्त आवश्यक आहे। आणि निश्चित सांगतो, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जे अपेक्षा सांगितले ना त्याच्या पलीकडे जाऊन तेवढे बसेस मिळतील अशी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो। आणि आता मी सहज बसल्यावर बघितलो की 2 बसेसवर स्वामी समर्थांचं आपण फोटो काढलेला आहे। कोणी काढलाय मला माहिती नाही, पण त्यांचं विशेष मी अभिनंदन करतो। उलट सगळ्यात नवीन बसेसना रोडवेज नाव काढले ना, उलट सगळ्या बसेसना काढा, आपली ओळख आहे स्वामी समर्थ, वेळ कमी होता। छान छान छान, मग तुमच्या प्लॅनिंग मध्ये आहे। आपल्या सगळ्यांची ओळख स्वामी समर्थांमुळे। स्वामी समर्थ या भूमीत कदा नाही आले असते तर कदाचित आपल्या अक्कलकोटला राज्यात कोणी ओळखलंही नसतं। त्यामुळे स्वामी समर्थची आपली ओळख आहे। कुठे राज्यात बस आपली दिसली, बस स्थानकाचं नाव अगोदर अर्धा नुसतं फोटो जरी दिसला तर अक्कलकोटची ओळख आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। आणि एवढ्या लोकांना सेवा पुरवताना तुम्ही जे तुमचे सहकारी कर्मचारी आहेत, ड्रायव्हर असतील, वाहक असतील, मेकॅनिक असतील, ते खराब बसेसमुळे तुम्हाला किती त्रास झाला असेल याची कल्पना मलाही आहे। त्यामुळे या 10 बसेसमुळे बऱ्यापैकी रिलीफ द्यायचा प्रयत्न करू। येणारे नवीन बसेस लवकरात लवकर देऊ। वाहक आणि चालक तुम्हालाही त्रास होऊ नये याची काळजी मी घेतो, पण काळजी करू नका। राहता राहायला विषय तुमच्या सगळ्या आगाराचा विषय, खूप वर्ष, मला वाटतं 50 वर्ष झाले असते, 50 वर्षापेक्षा जास्त झाले। आणि बस स्टँड नवीन झाले, बस नवीन मिळाले, आगार जुनं कशाला ठेवायचं साहेब। येणाऱ्या काळात हे आगारी एक सुसज्ज आगार आपलं होईल, म्हणजे बसेस दुरुस्ती मेंटेनन्सही होतील आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पण चांगल्या मिळतील असा प्रयत्न आपण इथं करू। आणि अक्कलकोट हे राज्यातलं एक मोठं तीर्थक्षेत्र असताना बस स्टँड मोठं सुसज्ज, आगार सुसज्ज, नवीन बसेस असं भविष्यातला एसटी अक्कलकोटची असेल अशी एक अपेक्षा बाळगतो। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या दृष्टीने या सगळ्या तुमच्या भावना, अपेक्षा पूर्ण करायचं काम निश्चित करेन अशी एक असं एक मी अभिवचन देऊ आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात एसटीचं पूर्ण रूप आपल्या अक्कलकोटमधून आपण बदलून टाकू। आणि त्यासाठी तुमचे सगळे सहकारी कर्मचारी, तुमचंही खूप जणांचं कष्ट, प्रयत्न, पाठपुरावा मला तुम्ही केला, त्यामुळे हे सगळं आज शक्य व्हायला लागलं। त्यामुळं सगळ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आभार मानतो। आणि आपल्या मला बोलवून आमच्या सहकाऱ्यांसोबत आज उद्घाटन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो। धन्यवाद।